साधनेचा 9वा दिवस नाही? 9वा ना? दिवस मेजताय का नाही तुम्ही? अहो मेजा दिवस. 40 वर्ष झाली, 50 वर्ष झाली, दिवस मेजा. आम्ही दिवसच मेजत नाही. आम्हाला माहित नाही काळ कधी संपून गेला. काळ संपून, कारण काळाची गती एवढी गहन आहे. काळ कधी संपून गेला कळत नाही. 2 मिनिटं डोळे बंद केले ना तर तुम्ही 5 वर्षाचं सुद्धा होऊ शकता. 5 वर्षापूर्वी अंगणवाडीत कसा गेला होता हे सुद्धा काही सेकंदात डोळे बंद केल्या केल्या समोरून. एवढा मोठा पिरियड कधी संपून गेला. जीवन संपून, ते म्हणतात दक्षिणभंगूर, पाण्यावरचा बुडबुड असतं जीवन, म्हणजे क्षणात संपून जातं. आमचं लक्षच नसतं त्याच्याकडे. 9 दिवस झाले बघता बघता. येताना म्हणत होतो 12 दिवस, 12 दिवस. हो 12 दिवस कधी गेले 12 दिवस नाही समजले. असो, 12 दिवसाची साधना करतोय. साधनेचा आजचा 9वा दिवस आहे. आम्ही शरीर, मन आणि बुद्धी या तिन्हीला निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करतोय. त्याच्यासाठी कष्ट घेतोय आणि 100% आम्ही हे कष्ट घेऊन आमचं शरीर, मन आणि बुद्धी निरोगी करणार आहे. हा आमचा ध्यास आहे, नाही का? आणि त्या ध्यासाच्या पोटी आम्ही धडपडतोय, लक्षात ठेवा. खरं तर इथून पुढं तुम्हाला तुमची काळजी घेणं अत्यंतिक गरजेचं आहे, लक्षात ठेवा. इथून पुढं तुम्हाला तुमची काळजी घ्यायला पाहिजे. मी परवा सांगितलं की शरीराला आजार झाला तरी होऊ देत, पण मनाला आजार होऊन देऊ नका. कारण भविष्यात येणारा काळ आहे ना, तो अतिभयान असेल. अतिभयान असेल म्हणजे तुम्हाला फसवणारी सगळी भेटतील, लक्षात ठेवा. म्हणजे काय, प्रत्येक गोष्ट नियोजनबद्ध असेल. आता इथून पुढं आताच कोरोनाचा पिरियड येऊन गेला, नाही का? 2 लाटी झाल्या, आता 3री येणार आहे. नियोजित आहे बरं का. 3री लाट नियोजित आहे आणि ती पण लहान मुलांच्यावरती. प्रत्येक आजार हा पहिल्यांदा तुमच्या मनामध्ये होतो आणि नंतर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती होतो. बऱ्याच वेळेला आता कोरोनाच्या पिरियडमध्ये सांगितलं गेलं की शुगरच्या पेशंटची काळजी घ्या. का सांगितलं शुगरच्या पेशंटची काळजी घ्या? तुम्ही विचार केला का या गोष्टीवरती? शुगरच्या पेशंटची काळजी का घ्या म्हणून सांगितलं कोरोनामध्ये? कोरोना योद्धा आमच्याकडे इथे एक बसलेला आहे आता. 19 स्कोर घेतलेला, 6 रेमडेसिवीर घेऊन इथं आलेत. का? शुगरच्या पेशंटची का काळजी घ्यायची होती? कारण शुगरचा पेशंट हा हळव्या स्वभावाचा असतो. हळवा आलं ना लक्षात? ज्याच्या मनाचा शरीरावरती इन्स्टंट परिणाम होतो याला हळवा म्हणतो. मनाचा शरीरावरती, पहिल्यांदा विचारांचा मनावरती होतो आणि मग मनाचा शरीरावरती होतो. आणि शरीरामध्ये बदल झाला की संपलं ना सगळं, नाही का? सगळ्यात पहिल्यांदा मनाला स्ट्रॉंग करणं अत्यंतिक गरजेचं आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, कारण इथं तुमची ह्युमिनिटी पॉवर इतकी वाढली पाहिजे. आता इथून पुढं शरीराची थोडी कमी झाली तरी चालेल, पण मनाची पॉवर इतकी पाहिजे की 20 स्कोर असला तरी मी निगेटिव्ह आहे, मी निगेटिव्ह आहे, ही मानसिकता पाहिजे तुमची, लक्षात ठेवा. काय झालंय माहिती का? आता तुमच्या आहारामध्ये मॅक्झिमम पेस्टिसाइड जात आहेत. बाजारामध्ये भाजीपाला येत असेल ना, कीटकनाशक आणि टॉनिक फवारल्याशिवाय येत नाहीये. आता भाजीमध्ये डायरेक्ट जर तुम्ही लॅबमध्ये टेस्टिंग केलं ना, ते 17 ते 18 डायरेक्ट केमिकल सापडत आहे. 17 ते 18%. कॅन्सरचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की आता एक साधारणपणे 10 वर्ष जाऊ देत, एक 4 घरात एक पेशंट कॅन्सरचा सापडेल तुम्हाला. कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वाढणार आहे, लक्षात ठेवा. आणि कॅन्सर का होतो? तर आपल्या खाण्यामध्ये पेस्टिसाइड जास्त जातात, म्हणजे केमिकल जास्त जाते. कीटकनाशक, टॉनिक जे फवारलं जाते ना भाज्यामध्ये. बारकाईने मी नेहमी सांगतो, मेथीची भाजी दारू पिऊन बाजारात येते, तुम्हाला माहिती आहे का? आम्ही बाजारामध्ये गेल्यानंतर कसली मेथीची भाजी सिलेक्ट करतो? आप्पा असतायत आमच्या, आप्पांना माहिती आहे. हिरव्या पानाची, मोठ्या पानाची, रुंद पानाची, कोळी, नाही का? सिलेक्ट कशी करतो? अशी करतो. माहिती आहे का? अशी भाजी बाजारात येण्यासाठी जिब्रेलिक ऍसिड मारावं लागतं. जिब्रेलिक ऍसिड मारावं लागतं आणि जिब्रेलिक ऍसिड पाण्यात मिक्स होत नाही, ते अल्कोहोलमध्ये मिक्स होतं, ते दारूमध्ये मिक्स होतं. आणि मग त्या दारूमध्ये मिक्स करून ते मारले ना की एवढी मेथीची भाजी असेल तर 8 दिवसामध्ये एवढी होते, पानं रुंद होतात आणि एकदम कोवळी लुसलुस दिसते. आणि आमचं सिलेक्शन होतं ना तर तिच्यातच होतं.
आम्ही अशीच भाजी सिलेक्ट करतो. खाण्यामध्ये प्रचंड केमिकल जायला लागलेले आपल्या. हे केमिकल जर बाहेर पडायचं असेल ना, तर सगळ्यात पहिल्यांदा कमीत कमी 10 मिनिटं तरी प्राणायाम करायला लागतील, ज्याच्यातनं टॉक्झिन, त्यानंतर मलमूत्र आणि घाम या तिन्ही वाटे फक्त 20% टॉक्झिन बॉडीतून बाहेर पडतात आणि 80% प्राणायामातून बाहेर पडतात. योगशास्त्र सांगतं तुमची शरीर प्रतिकार क्षमता वाढवायची असेल तर पहिल्यांदा मनाची प्रतिकार क्षमता वाढवा. मनाची प्रतिकार क्षमता वाढली तर शरीराची आपोआप वाढेल. पण त्याच्यासाठी मनाची बैठक फार महत्वाची आहे, लक्षात ठेवा. बऱ्याच गोष्टी आम्हाला वाटतात नाही असं झालं पाहिजे, पण का होत नाही तसं? नाही आपल्याला सुद्धा आपल्यातले वाईट गुण माहिती असतात. प्रत्येकाकडे वाईट गुण असतात की हो. असा कुणी आहे की ज्याच्याकडे वाईट गुणच नाहीये? सगळ्यांच्याकडे वाईट गुण आहेत. मला वाटतं तो गुण माझ्यामध्ये नाही पाहिजे, तरी पण तो घालवता येत नाहीये मला. मग काय करावं लागेल? आमची बैठक पक्की नाहीये. कुणाला वाटतं मी कायमस्वरूपी दुःखी राहिलो पाहिजे, माझ्यावरती संकट आली पाहिजे? कुणालाच वाटत नाहीये. पण आम्ही दुःखामध्ये आहोत त्याचं कारण म्हणजे आम्ही स्वतः आहोत. कारण दुःख हे आपोआप येत नाही, ते घेतलं जातं. मी परवा सांगितलं ना, घेतलं जातं. घेतल्यामुळं दुःख येतं. दुःख मी नाही का परवा सांगितलं, नाथांना शिव्या दिल्या, त्यांना काहीच फरक पडला नाही. ते म्हणजे मी शिव्या घेतल्याच नाहीत. बघा असं आहे की तुम्ही टेन्शन घेतलं तर येतं, नाही घेतलं तर येत नाही, लक्षात ठेवा. आणि आता जादा तर प्रॉब्लेम जे आहेत ना ते ताण तणाव टेन्शनमुळे आहे, लक्षात ठेवा. बेसिक बैठकीत मी तुम्हाला सांगतो, आज तुमचा 9वा दिवस आहे. 9व्या दिवसामध्ये मी परवा सांगितलं की भगवद्गीता एक गाईड आहे. तुम्ही असा स्ट्रॉंग विचार घ्या की जो विचार तुम्हाला हलवून देणार नाही, दळमळून देणार नाही. विचार पक्का असेल, मी निसर्ग उपचारातून बाहेर पडणार आहे ना तर 100% पडणार आहे, ही माझी मानसिकता आहे. मी गेली 10 वर्षामध्ये पेशंट बघितलेत. नेमकं लोकांचं होतं काय तर मानसिक संतुलन बिघडतं. काही दिवस वाट बघतात. निसर्ग उपचार म्हणजे काय येड्या गबाळ्याचं काम नाही बरं का ते. काय दादमे साहेब बरोबर ना? येड्या गबाळ्याचं काम नाही ते. तुम्हाला त्याच्यासाठी धडपडावं लागेल, कष्ट घ्यावे लागतील. मी पहिल्यांदा विचारतो, नाडीशुद्धी करता का? हो करतो. अहो तुम्हाला माहिती आहे का, नाडीशुद्धी करण्यासाठी आम्हाला रोज 1 तास काढावा लागतो. किती व्याप असतो तरी पण व्यापात आम्ही वेळ काढतो. काढलाच पाहिजे, स्वतःसाठी करताय म्हणून सांगितलं. येड्या गबाळ्याचं काम नाही, कुणाचं पण नाही आहे. आणि जो सातत्यानं करणार आहे ना त्याला चिरंतन आनंद मिळणार आहे, लक्षात ठेवा. चिरंतन आनंद मिळणार आहे. कारण सातत्याची नाडीशुद्धी फार महत्वाची आहे. काय असतं आपल्या आयुष्यामध्ये एक संघर्ष आहे. कोणी म्हणलं संघर्षाशिवाय जीवनच नाही. जीवनातली प्रत्येक गोष्ट संघर्षानं मिळवता येते, लक्षात ठेवा. मग शरीर स्वास्थ्य असू देत नंतर मानसिक स्वास्थ्य असत, संघर्ष करावा लागेल तुम्हाला. मी थोडंसं आता वेगळ्या ट्रॅकवर तुम्हाला आज घेऊन जातोय. काय माहितीये का, आमच्यात बदल का होत नाही? आमच्यात बदल का होत नाही म्हणजे तो कुठल्याही गोष्टीमध्ये असेल. मी म्हटलं ना परवाच्या दिवशी मुद्दा तुम्हाला सांगितला, माणूस मेला ना तरी सुद्धा आम्ही पंचांगकर्त्याकडे जातो आणि पंचांग बघतो. आणि तो पंचांगकर्ता सांगतो चुकीच्या नक्षत्रावरती त्यांचा जन्म मृत्यू झालेला आहे, तुम्हाला शांती कर्म करावं लागेल. परवा ना म्हटलं का, तुमची पहिल्यांदा मनाची शांती करा. जोपर्यंत तुमच्या मनाची शांती होत नाही तोपर्यंत कुठलाही भटजी तुमची शांती करू शकत नाही. तुमचं मानसिक संतुलन ढासळलेलं आहे, सगळ्यात महत्वाचं. तुमचं मनोबल खचलेलं आहे. मनाची ताकद वाढवा ना तुम्ही. मी म्हटलं ना, अहो भगवद्गीतेसारखं गाईड तुमच्याकडे असताना मी थोडंसं तिकडे तुम्हाला घेऊन जातो. भगवद्गीतेचे 18 अध्याय आहेत. मी तुम्हाला फक्त 5 अध्यायाबद्दल फक्त मुखावलोकन देतो. पहिला अध्याय माहिती आहे का त्याचा काय? अर्जुन विषाद योग. विषाद म्हणजे दुःख. अर्जुनाला दुःख झालं त्यावेळेस तिचा जन्म झाला. बघा त्याच्या नेमक्या ह्या पायऱ्या कशा आहेत बघा. विषाद योग, अर्जुन विषाद, अर्जुनाला दुःख झालं. तुम्हाला ज्यावेळेला दुःख होईल त्यावेळेला ते पुस्तक उघडायचं असतं. विषय संपला. मी कसं घेऊन जातोय बघा. ज्यावेळेला दुःख होईल त्यावेळेला ते पुस्तक उघडायचं. पुस्तक म्हणतोय त्याला ग्रंथ म्हणत नाहीये. अर्जुनाला विषाद झाला, दुःख झाला, त्याच्यामुळं मग ते तिचा जन्म झाला. कुठं झाला तर कुरुक्षेत्रावरती. कुरुक्षेत्र म्हणजे काय? युद्ध भूमीमध्ये नाही का. माणसाचा जन्म, मृत्यू लोकामधला जन्म, पावलो पावली आम्हा युद्धाचे आव्हान. प्रत्येक पावलाला आम्हाला युद्धच करावं लागतं नाही का. न स्ट्रगल, युद्धच करावं लागतं. आणि ह्या युद्धामध्ये जर तुम्हाला विजयी व्हायचं असेल ना तर तुम्हाला सच्चा आणि पक्का योद्धा व्हावा लागेल. योद्धा योद्धा व्हावा लागेल. तुमचा विचार पण इतका भक्कम असेल, योद्धा व्हावं लागेल. मग कुरुक्षेत्रावरती तिचा जन्म झाला. ज्यावेळेला त्यांनी डोक्यावरला हात लावून घेतला, ज्यावेळेला डोक्याला हात लावून घ्यायची वेळ येते ना त्यावेळेस ते पुस्तक उघडायचं असतं. पुस्तक म्हणतोय मी पुन्हा एकदा, पुस्तक. त्यावेळेला ते पुस्तक उघडायचं असतं डोक्याला. अर्जुनाने डोक्याला हात लावून घेतला आणि पुस्तक उघडलं. आणि उघडल्यानंतर काय झालं? अध्याय 2
अर्जुन विषाद योग, दुसरा अध्याय सांख्य योग. सांख्य योग म्हणजे भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये जीवनाचं तत्वज्ञान सांगितलं. भगवद्गीतेचं अख्खं तत्वज्ञान असेल तर दुसऱ्या अध्यायामध्ये लक्षात ठेवा, सांख्य योगामध्ये सांगितलं. अर्जुनाला दुःख झालं की मी कुणाबरोबरती युद्ध करतोय? ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं त्यांच्याबरोबर युद्ध करतोय. ज्यांनी मला धनुष्यबाण हातावरती धराय शिकवलं त्या गुरूंच्यावरती मला बाण चालवायचे आहे. अरे जो दुर्योधन, जो माझा भाऊ आहे, त्याच्यावरती मला बाण चालवायचे. आणि कशासाठी? सुख संपत्ती, राजगादी, वैभवासाठी, पैशासाठी मी त्याला मारायचं आणि माझ्या वहिनीला विधवा करायचं. किती चुकीचा विचार आहे. अरे कृष्णा, तुला तरी कळू देत, येडा आहे तो दुर्योधन. अरे तो वेडा आहे म्हणून मी वेडा आहे का? घेऊ देत ना त्याला सगळं राज्य. किती चांगला विचार आहे ना. घेऊ देत ना त्याला सगळं राज्य. काय करायचंय? मला जाऊ देत आपलं. कुठं? संन्यास घ्यायचंय मला संन्यास घ्यायचा. नकोच मला काय हे, मला भांडण करायचं नाही. सांख्य योगामध्ये सांगितलं नाही जमणार, नाही जमणार, तुला युद्धच करावं लागेल. कारण तुला युद्ध केल्याशिवाय मुक्ती मिळणार नाहीये. मुक्ती ना, तू ह्या कर्मबंधनातून कधी मुक्त होशील? ज्यावेळेला तू तुझं कर्म करशील त्यावेळेला. काय विचार असेल बघा. त्या फिलॉसॉफीकडे जर बघितलं ना, तर जो ज्या दृष्टीने बघेल त्या दृष्टीने त्याला मार्गदर्शन होईल. प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे बघितलेलं आहे. मी तुम्हाला का सांगतोय, तुम्ही कशासाठी आलाय, तुम्हाला मी कुठंतरी घेऊन जाणार आहे, लक्षात ठेवा. आम्ही डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं, डॉक्टर मला ताप आलेला आहे. डॉक्टरांनी काय केलं माहिती का, 1-2 गोळ्या लिहून दिल्या. आम्ही गोळ्या घेतल्या, घरी गेलो, गोळ्या खाल्ल्या. पण काय झालं, ताप तर कमी आला नाही, पण आम्हाला पुन्हा थंडी वाजून आली. बघा, मी डायग्नोस करतोय, मला थंडी वाजून आली. थंडी वाजून आलो, पुन्हा डॉक्टरांच्याकडे गेलो. डॉक्टर, ताप तर कमी नाही आहे पण थंडी पण वाजायला लागलेली आहे. डॉक्टर म्हटले थोडंसं औषध बदलून देतो. डॉक्टरांनी औषध बदलून दिलं. बदलून दिल्यानंतर पुन्हा घरी गेलो, औषध खाल्लं. त्याच्यानंतर अंग प्रचंड दुखायला लागलं. अरे ताप बंद नाहीये, थंडी पण वाजते आणि अंग सुद्धा दुखायला लागलं. पुन्हा डॉक्टरांच्याकडे आलो. त्यात 3 दिवस गेले. डॉक्टरांना सांगितलं काहीच फरक पडत नाही तुमच्या औषधं खाल्ल्यानंतर. डॉक्टर म्हटले आता आपण तुमचं ब्लड आणि युरिन टेस्ट करूया की नेमका ताप कोणता आहे, मलेरिया आहे का टायफॉइड आहे, नेमकं काय आहे ते बघूया. ज्यावेळेस लॅबमध्ये टेस्ट केले त्यावेळेस मलेरिया डिटेक्ट झाला. मलेरिया डिटेक्ट झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं मलेरियाची ट्रीटमेंट तुम्हाला चालू करायला पाहिजे. मलेरियाची ट्रीटमेंट चालू केली. 4-8 दिवसांमध्ये मी बरा झालो. हा प्रत्येकाचा अनुभव आहे बघा, बरोबर. जोपर्यंत आजाराचं निदान होत नाही तोपर्यंत फरक पडत नाही. आता आजार बाजूला ठेवा, आज जीवनाचा आजार इथं समोर घ्या. पहिली 1 गोळी दिली भगवंतांनी सांख्य योगाची. अर्जुनाला काहीच फरक पडला नाही. गोळी म्हणतोय, मेडिसिन म्हणतोय मी. पहिली गोळी सांख्य योग दिला, काहीही फरक पडलेला नाही. काय बोलाल तत्वज्ञान, आयुष्याचं तत्वज्ञान. नाशिवंत देह सांगितला, नाशिवंत संसार सांगितला, विचार किती स्ट्रॉंग आहे सांगितला, सगळं सांगितलं. अर्जुना काहीही फरक पडलेला नाही. सांख्य योग. 3रा अध्याय सांगितला कर्मयोग. 3री गोळी म्हणतो, 3री गोळी दिली कर्मयोग. कर्मयोग सांगितला. कर्मयोगामध्ये सुद्धा अरे तुला कर्म करायलाच पाहिजे. कर्म केल्याशिवाय तुझी मुक्ती नाहीये. आणि जो तू मुक्ती मागतोय ना, हा पळपुटेपणा आहे तुझा, ही आत्महत्या आहे तुझी. तुला मुक्ती मिळणार नाही, तुला भटकावं लागेल. तुला मी सोडणार नाहीये, तुला हे करावंच लागेल. कर्मयोग सांगितला, काही फरक पडला नाही. 4थी गोळी दिली ज्ञान कर्मयोग. 4था अध्याय ज्ञान कर्म. ज्ञानानं कर्म कर, कर्म ज्ञानानं कर्म. तरीही फरक पडला नाही. 5वी गोळी दिली ज्ञान कर्म संन्यास योग. ज्ञानानं कर्माचा संन्यास घे. मग त्याच्यासाठी फिलॉसॉफी आणि पायऱ्या सांगितल्या, तत्वज्ञान सांगितलं, काही फरक पडला नाही. 5 अध्याय झाली. अर्जुन विषाद झाला, सांख्ययोग झाला, कर्मयोग झाला, ज्ञान कर्मयोग झाला, कर्म संन्यास योग झाला. 5 अध्याय झाले, काही फरक पडणार. 5 गोळ्या डॉक्टरनी देऊन बघितला, काहीही फरक पडत नाही. मग 6वी गोळी दिली त्याला आत्मसंयम योग. भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाचा ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय बघा, आत्मसंयम योग. आत्मसंयम योग ही 6वी गोळी दिली आणि 6वी गोळी त्याला लागू पडली. आणि 30 गोळी घेण्यासाठी तुम्ही इथं आलेला आहे आत्मसंयम योगाची. आत्मसंयम योग म्हणजे काय, तर त्यांनी सांगितलं आता बस कर, तुझं आता बस कर. धनुष्य बाजूला टाक आणि काय कर, डाव्या पायावरती उजवा पाय ठेवून बस, कमरेमध्ये ताट, दोन्ही भुवयांच्या मध्ये नजर एकाग्र कर आणि नासिकेतून श्वास बाहेर कसा पडतोय आणि श्वास आत कसा जातोय याच्यावरती लक्ष केंद्रित कर. जोपर्यंत तू श्वासामध्ये एकरूप होत नाही तोपर्यंत तुझी बेसिक बैठक सरळ होत नाही. कारण तुझा पालता घडा आहे. पालता घडा लक्षात,
मी किती तुला सांगायचं बाबा, नाही फरक पडत तुझ्यामध्ये. अरे तुला कळतच कसं नाही? अरे कळत नाही म्हणजे तू स्थिर नाहीये, तू उलटा आहेस. तुला पहिल्यांदा सवयच करायला पाहिजे. आम्हाला का टेन्शन येतं? तर आमचा घडा उलटा आहे. एवढी मोठी फिलॉसॉफी, एवढं मोठं तत्वज्ञान आमच्याकडे असताना सुद्धा आम्ही का रडत असू? तर आमचा विचार पांगळाय, पांगळाय, पांगळाय. विचार रुजत नाहीये, आम्हाला पचत नाहीये, आम्हाला अजीर्ण होतोय. अजीर्ण म्हणजे आम्ही फक्त ऐकतो, ऐकायला आम्हाला बरं वाटतं, पण ऐकू नका, जगा. तत्वज्ञान जगावं लागेल. ज्यावेळेला तुम्ही जगाल ना, त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये चैतन्य येईल. चैतन्य, जे चैतन्य कोणत्याही कंडिशनमध्ये तुम्हाला हसायला लावेल. येतं का लक्षात? बऱ्याच वेळेला आम्ही सुटकी चेहरे नाही का, चेहऱ्यानंतर बघितल्यानंतर होतो, काही टेन्शन आहे का तुम्हाला? कशावरून कुणी सांगितलं तुम्हाला? चेहरा सांगतोय की तुमचा चेहरा सांगतो तुम्हाला काय आहे झालंय ते. शरीर तोंडाने सांगायची भाषा नंतर आहे. चेहरा सांगतो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? हो, आम्हाला प्रॉब्लेम आहे. पहिला प्रॉब्लेम मी स्वतः, माझा प्रॉब्लेम आहे, नंतर बाकीचे आहेत. लक्षात ठेवा, पहिल्यांदा मी कारणीभूत आहे माझ्या प्रॉब्लेमला. हा सगळ्यात महत्वाचा विषय. मग 6वा अध्याय सांगितला आत्मसंयम योग. तू मेडिटेशन कर, तू ध्यान कर. आणि ज्यावेळेला डोळे बंद करून त्याला एकाग्र करायला सुरुवात केली आणि तिथून पुढं खरं ज्ञान भगवंतांनी सांगायला सुरुवात केली. अक्षर ब्रह्मयोग असेल, त्याच्यानंतर पुढचे 11व्यामध्ये विश्वरूप दर्शन असेल, राजविद्या राजगुह्य योग असेल, या सगळ्या गोष्टी नंतर सांगितल्या. पण पहिल्या 5 अध्यायापर्यंत तो डिस्टर्ब होता. आणि आमची पण तीच परिस्थिती आहे, आम्ही डिस्टर्ब आहे आता. आणि तुम्हाला स्थिर व्हायचं असेल तर मी परवा सांगितलं, तुम्हाला मेडिटेशन गरजेचं आहे, तुम्हाला ध्यान करावंच लागेल. आणि जो ध्यान करतो ना, तो खऱ्या अर्थानं बदलतो. म्हणलं ना, अगदी बाकी मांडी घालून बसायचं ध्यान राहू देत, शवासन तरी करा. एकदम सोपं ध्यान शवासन नाही का परवा सांगितलं, मेल्यागत पडा नाही मरा. खूप छान आहे ना, हे ध्यान करायला काहीच हरकत नाही. बाकीची ध्यानं राहिली तरी चालतील. हे तरी ध्यान कमीत कमी करायचा प्रयत्न करूया. निश्चितपणे आमच्यामध्ये बदल होईल. निसर्ग उपचाराचे साधक पाईक म्हणून आम्ही इकडे वळलोय. मी 10 वर्षामध्ये बघितलं, परवा पण मी सांगितलं, आमच्याकडे उपचाराला आलेले पेशंट 4 ठिकाणी फिरून 5व्या वेळेला आमच्याकडे येतात. म्हणजे चॅलेंजिंग पेशंट असतात. एवढ्या पेशंटचे अनुभव बघितलेत आणि एवढ्या पेशंटचे अनुभव घेऊन मी तुमच्यासमोर बसलेलो आहे. मी आज 9व्या दिवशी सुद्धा सांगतोय तुम्हाला की तुम्ही सांगा मला, डॉक्टर मला पोटाचा त्रास आहे, मला मणक्याचा त्रास आहे, मला गुडघ्याचा त्रास आहे. आतापर्यंत किती पेशंट सोडवले? मी रेफरल देतो तुम्हाला, कारण प्रत्येकाचे तुमचे जसे फोन नंबर घेतले तसे पेशंटचे फोन नंबर घेतले. त्या लोकांना कायमस्वरूपीचा रिझल्ट आहे म्हणून मी तुमच्या बरोबर आहे. आता आमच्या सातारा रोड मधून खूप पेशंट झाले. सातारा रोडची बरीच मंडळ आहे, खूप पेशंट झालेत. अगदी ते तुमचे आबा फाळके, मणक्यामध्ये कंप्लीट प्रॉब्लेम होता, त्यांच्या मंडळींना 100% आतिथची मंडळी आहेत. बऱ्यापैकी ही जी लोक रेफरल सगळे आहेत. रेफरलमध्ये काय आहे, मला चांगला फरक पडला म्हणून तुम्हाला मी पाठवलं. मी कुठं जाहिरात वगैरे केलेली नाही आहे. खरं तर ही लोक येतात इथपर्यंत, ती रेफरल लोक येतात. मला चांगला फरक पडला, तुम्ही सुद्धा या मार्गामध्ये जा म्हणून लोकांनी तुम्हाला आग्रह केला. असो, तर फक्त आम्ही स्थिर होणार आहोत. आजचा आमचा निर्णय फक्त एकच आहे, आम्ही स्थिर होणार आहोत. आम्ही निसर्ग उपचार आम्ही आमच्या आयुष्यामध्ये उतरवलेला आहे, तो चिरंतन टिकवणार आहोत आणि कायमस्वरूपी निरोगी राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. चला, नाडी शुद्धी. नवीन कोण